ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नांदेड जिल्ह्यामध्ये नद्यांमधून अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा अद्याप देखील सुरूच आहे। महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे वाळूचा उपसा अधिक वाढला आहे। बेकायदेशीर वाळू जिल्ह्याची सीमा पार करून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये या वाळूची वाहतूक होतीये। दरम्यान मुखेड पोलिसांनी हिप्परगा ते जाम रस्त्यावरनं चोरटी वाहतूक करणाऱ्या हायवासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। बिलोली देगलूर भागामध्ये सर्वाधिक बेकायदेशीर वाळूचा उपसा होतोय, तर नांदेडच्या गोदावरी आणि पैनगंगा नदीमधनं वाळूचा उपसा सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयानं अवैध वाळू उपशावरती कारवाई करण्यासाठी पथकाची निर्मिती केली आहे। किंबहुना तहसीलदारांची यंत्रणा देखील फारशी प्रभावी कारवाई करत नाहीये, त्यामुळेच वाळूचा उपसा बेकायदेशीरपणे सुरू आहे। काही भागात तर बोटीनं वाळू उपसा होतोय। जेसीबीच्या साह्यानं हायवा भरण्याचं काम देखील सुरू आहे। मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांना मिळालेल्या माहितीवरून हिप्परगा ते जाम रस्त्यावरनं चोरटी वाहतूक करणारा हायवा याची किंमत 25 लाख रुपये, यामध्ये लाल रेती 9 ब्रास किंमत 45,000 रुपये हा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। आरोपी संजय जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मजहर शेख, सी24 नांदेड। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका।